नमस्कार, माझं नाव आहे श्वेता पवार आणि आज आपण लेक्चर नंबर 2 बघणार आहोत. लेक्चर नंबर 1 मध्ये आपण 3 टॉपिक कव्हर केलेले. लेक्चर नंबर 2 मध्ये सुद्धा आपण 3 टॉपिक कव्हर करणार आहोत. त्यामध्ये कोड्स अँड रिलेशनशिप, फ्रॅक्शन, टाइम अँड डिस्टन्स हे 3 टॉपिक आपण बघणार आहे. यातला जो आपला पहिला पॉइंट आहे अल्फाबेटिकल कोडिंग तो आपण बघूयात. एक एक्झाम्पल आहे, इफ पोस्टेड इज कोडेड ॲज डेट्स ऑफ देन हाऊ विल यू कोड स्पीड. मग आता सोल्युशनमध्ये बघूयात आपण. जर तुम्ही हे एक्झाम्पल केअरफुली ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसतंय बघा, पोस्टेड हा शब्द इथं उलटा लिहिलेला आहे. डेट्स ऑफ म्हणजे DETSOP म्हणजे पोस्टेड हा शब्द फक्त उलटा लिहिलाय. तर मग आता स्पीड तुम्ही कसा लिहाल? स्पीड कसा येईल? DEEPS. मग इथं ऑप्शन नंबर ए हा बरोबर आहे. म्हणजे सोल्युशनमध्ये काय दिले की बाय केअरफुल ऑब्झर्वेशन we can say that the letters have been written in the reverse order. Hence, speed can be written as dips. पुढचं एक्झाम्पल आहे, if GREET is coded as FQDDS then DEEP coded as. म्हणजे जर वर्ड GREET FQDDS असा कोड केला आहे तर DEEP तुम्ही कसा कोड कराल? तर आता बाय केअरफुल ऑब्झर्वेशन तुम्ही एक्झाम्पल व्यवस्थित बघितल्यानंतर तुम्हाला कळतंय की जीच्या आधीचं जे अल्फाबेट आहे ते काय आहे? एफ आहे. म्हणजे तुम्हाला फक्त -1 करायला लागणार आहे. म्हणजे आधीचं अल्फाबेट तुम्हाला लिहायला लागणार आहे. जीच्या आधीचं अल्फाबेट आहे एफ, आरच्या आधीचं आहे क्यू, ईच्या आधीचं आहे डी, ईच्या आधीचं आहे डी, टीच्या आधीचं आहे एस. म्हणजे तुमचा वर्ड GREETचं कोड झालं FQDDS. आता वर्ड DEEP आहे, मग कोड काय होणार? डीच्या आधीचा आहे सी, ईच्या आधीचा आहे डी, ईच्या आधीचा आहे डी, पीच्या आधीचा आहे ओ. म्हणजे कोड झाला CDDO, जो तुम्हाला ऑप्शन नंबर ए मध्ये दिला आहे. म्हणजे तुमचा ऑप्शन ए हा करेक्ट ऑप्शन असतो. आपला पुढचा पॉईंट आहे कोडिंग विथ न्यूमरिकल डिजिट्स. आता तुम्हाला स्क्रीनवर A=1 पासून Z=26 पर्यंतची अल्फाबेट प्लस न्यूमरिकल सिरीज दिलेली आहे. तुम्हाला एक्झाम्पल नंबर 1ला नाही पण एक्झाम्पल नंबर 2ला ही सिरीज इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण एक्झाम्पल नंबर 1 बघूयात. एक्झाम्पल नंबर 1 मध्ये काय दिलंय? इफ सेल्डम इज कोडेड ॲज 1 2 4 3 6 5 देन मोड विल बी कोडेड ॲज. तर आता तुमचं जे आन्सर आहे ते क्वेश्चनमध्येच आहे. सेल्डम कसं कोड केलंय? 1 2 4 3 6 5 म्हणजे S=1, E=2, L=4, D=3, O=6 आणि M=5. मग M=5, O=6, D=3 आणि E=2. म्हणजे आन्सर सी हे करेक्ट आन्सर आहे. तर आता आपण एक्झाम्पल नंबर 2 बघूयात. एक्झाम्पल नंबर 1 मध्ये क्वेश्चनमध्येच आन्सर होतं पण एक्झाम्पल नंबर 2 जरा वेगळा आहे. एक्झाम्पल नंबर 2 बघायच्या आधी आपण अल्फाबेट प्लस न्यूमरिकल सिरीज बघूया, जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. A=1 पासून Z=26 पर्यंत. म्हणजे जेव्हा तुमची एक्झाम असणार आहे तेव्हा रफ स्पेसमध्ये पटकन ही सिरीज लिहून घेतली तरी चालेल. आणि अकॉर्डिंग टू मी आत्तापर्यंत मी जेवढे क्वेश्चन पेपर बघितलेले आहेत सेटचे प्रिव्हियस, त्याच्या प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन कोडिंग डिकोडिंगचा असतोच. आता आपण एक्झाम्पल बघूयात. आता एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे? इफ फ्रान्स इज कोडेड ॲज 10 22 5 18 7 9 देन हाऊ विल यू कोड इंडिया. मग इंडिया हा वर्ड तुम्ही कसा कोड कराल? तर क्वेश्चनमध्ये काय आहे? F=10, R=22, A=5, N=18, C=7 आणि E=9. पण सिरीजमध्ये F= काय आहे? 6 आहे, R= आहे 18. म्हणजे बघितल्यानंतर असं समजतं की आपल्याला +4 केलं पाहिजे तेव्हा आपल्याला कोड मिळतोय. म्हणजे जर Fमध्ये 4 ॲड केलं तर मिळतंय 10, Rमध्ये 4 ॲड केलं तर मिळतंय 22, Aमध्ये 4 ॲड केलं तर मिळतंय 5, Nमध्ये 4 ॲड केलं तर मिळतंय 18, Cमध्ये 4 ॲड केलं तर मिळतंय 7 आणि Eमध्ये 4 ॲड केलं तर मिळतंय 9. मग हा झाला फ्रान्सचा कोड. आता सेम आपल्याला इंडियाचा कोड करायचा आहे. मग इंडियाचा कोड करताना आपल्याला सिरीजमध्ये दिसतंय I=9 आहे. मग जर +4 केलं तर मिळणार आहे 13. सिमिलरली Nमध्ये 4 ॲड केलं तर मिळणार आहे 18, Dमध्ये 4 ॲड केलं तर मिळणार आहे 8, नंतर Iमध्ये 4 ॲड केलं तर मिळणार आहे 13 आणि Aमध्ये 4 ॲड केलं तर मिळणार आहे 5. म्हणजे इंडियाचा कोड झाला 13 18 8 13 आणि 5. म्हणजे आपला ऑप्शन नंबर ए हा करेक्ट ऑप्शन आहे.
आता बघूयात आपण मिक्स्ड कोडिंग. मिक्स्ड कोडिंग म्हणजे काय, तर लेटर आणि डिजिट्स दोन्ही जर क्वेश्चनमध्ये असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे, मिक्स्ड कोडिंग. आता एक्झाम्पल बघूयात मिक्स्ड कोडिंगचं. इफ A3T15R स्टँड फॉर ॲक्टर अँड D1T5चा कोड काय दिला आहे, DATE, देन हाव विल यू कोड रोटेट. मग तुम्ही रोटेट हा वर्ड कसा काय कोड कराल. तर आता A3T15R इज इक्वल टू ॲक्टर म्हणजे A इज इक्वल टू A, 3 इज इक्वल टू C, T इज इक्वल टू T, 15 इज इक्वल टू O असणार आहे आणि R इज इक्वल टू R असणार आहे. आणि D1T5 इज इक्वल टू डेट म्हणजे D इज इक्वल टू D, 1 इज इक्वल टू A, T इज इक्वल टू T आणि 5 इज इक्वल टू E. मग आन्सर तुमचा क्वेश्चनमध्येच आहे. मग R इज इक्वल टू काय आहे, R, नंतर O इज इक्वल टू 15 आहे, T इज इक्वल टू आहे T, A इज इक्वल टू आहे 1, T इज इक्वल टू T आणि E इज इक्वल टू 5. म्हणजे रोटेटचा कोड काय झाला, R15 T1 T5. म्हणजे ऑप्शन नंबर ए हा तुमचा करेक्ट ऑप्शन आहे. जर तुम्ही केअरफुल ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला लगेच याचा आन्सर मिळणार आहे. आता पुढचा पॉईंट आहे कोडेड स्टेटमेंट म्हणजे स्टेटमेंट कोडिंग. आता एक्झाम्पल बघा. डू रे मी इज कोडेड ॲज ही इज लेट. फा मे ला इज कोडेड ॲज शी इज अर्ली. सो टी डू कोडेड ॲज ही लिव्ज सून. मग व्हॉट इज लेट म्हणजे लेटचं काय असणार आहे वर्ड, कुठला येणार आहे लेटला वर्ड. आता एक्सप्लेनेशन बघा. आता अशा टाईपचं जेव्हा क्वेश्चन असेल त्यावेळी काय करायचं तुम्हाला, फर्स्ट आणि सेकंड स्टेटमेंट कम्पेअर करायचं म्हणजे कॉमन वर्ड शोधायचा. आता डू रे मी आणि फा मे ला मध्ये काय आहे, कॉमन शब्द काय आहे, मी हा कॉमन आहे ह्या दोन्हीमध्ये. तर मी इज इक्वल टू ईस येणार कारण ईस सुद्धा ह्या दोन्हीमध्ये कॉमन आहे. मग मी इज इक्वल टू ईज झालं. आता 2 आणि 3 कम्पेअर करायचं. मग आता ह्याच्यामध्ये काहीच कॉमन दिसत नाही आहे. मग आता काय करायचं, फर्स्ट आणि थर्ड कम्पेअर करायचं म्हणजे ज्याच्यामध्ये कॉमन आहे ते 2 स्टेटमेंट्स तुम्ही काय करायचेत, कम्पेअर करायचेत. आता 1 आणि 3 जर आपण कम्पेअर केलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला डू हा कॉमन शब्द दिसतोय आणि ही हा कॉमन वर्ड दिसतोय म्हणजे डू इज इक्वल टू ही. म्हणजे राहिला काय आता ह्याच्यामध्ये, हीचा कोड केला, ईजचा कोड केला. आता राहिलं लेट. लेट म्हणजे काय असणार आहे, आर ई. सो कंपॅरिझन केल्यानंतर तुम्हाला लगेच ह्याचा आन्सर सापडणार आहे. हे झालं स्टेटमेंट कोडिंग. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूयात. 247 इज इक्वल टू स्प्रेड रेड कार्पेट. 256 इज इक्वल टू डस्ट 1 कार्पेट. 236 इज इक्वल टू 1 रेड कार्पेट. आता 2 हा जो नंबर आहे तो तिन्हीमध्ये कॉमन दिसतोय आणि कार्पेट वर्ड जो आहे तो तिन्हीमध्ये कॉमन आहे म्हणजे 2 इज कार्पेट. आता बघूया. 6 हा 2 आणि 3 मध्ये कॉमन दिसतोय आणि 1 हा वर्ड आहे तो दोन्हीमध्ये कॉमन आहे म्हणजे 6 काय असणार, 1 असणार. आणि 5 जो आहे तो काय असणार, डस्ट असणार. म्हणजे आपल्याला फक्त कंपॅरिझन करून आन्सर काढायचं आहे. पुढचं आहे चूजिंग द ऑड वर्ड म्हणजे वेगळा शब्द ओळखायचा आहे. त्यातलं एक्झाम्पल नंबर 1 बघूयात. त्यातील ए आहे कॅलेंडर, बी आहे डेट, सी आहे डे आणि डी आहे मंथ. तर त्यामध्ये डेट, डे आणि मंथ जे आहेत ते कॅलेंडरचेच पार्ट आहेत म्हणजे आपला ऑप्शन नंबर ए हा करेक्ट ऑप्शन असणार आहे. ए हा जो आहे तो वेगळा आहे. आता सेकंडमध्ये बघा. ए पॅरट, बी ओल, सी स्पॅरो आणि डी कॅट. तर पॅरट, ओल आणि स्पॅरो हे बर्ड आहेत आणि डी कॅट जो आहे तो पेट ॲनिमल आहे. तर आपला ऑप्शन नंबर डी हा करेक्ट असणार आहे. पुढचं आहे चूजिंग ऑड पेअर म्हणजे वेगळी जोडी ओळखायची आहे. तर त्यामध्ये पहिलं आहे त्यातला ए आहे जूल एनर्जी, बी ॲम्पियर करंट, सी अँगल डिग्री आणि डी पास्कल प्रेशर. आता एनर्जीचं युनिट काय आहे, जूल, करंटचं युनिट आहे ॲम्पियर आणि प्रेशरचं युनिट आहे पास्कल. पण डिग्रीचं युनिट अँगल नाही आहे, अँगलचं युनिट डिग्री आहे म्हणजे ऑप्शन नंबर सी हा वेगळा आहे म्हणजे आपला सी ऑप्शन करेक्ट असणार आहे. द चूजिंग द ऑड न्यूमरल. आता नंबर वेगळा ओळखायचा आहे. त्याच्यामध्ये ए आहे 139, बी आहे 177, सी आहे 144 आणि डी आहे 183. तर ह्याच्यामध्ये क्लिअरली आपल्याला दिसतं आहे की 144 हा परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणजे 144 हा 12चा स्क्वेअर आहे आणि बाकी कुठलाच स्क्वेअर दिसत नाही आहे म्हणजे आपला ऑप्शन नंबर सी हा करेक्ट ऑप्शन असणार आहे. पुढचा पॉईंट आपण बघूया ब्लड रिलेशन्स. ब्लड रिलेशन्सचं एक्झाम्पल आहे एक्स अँड वाय आर ब्रदर्स, सी अँड डी आर सिस्टर्स, एक्स सन इज डीज ब्रदर, हाऊ वाय रिलेटेड टू सी.
म्हणजे एक्स अँड वाय हे भाऊ आहेत, सी आणि डी ह्या बहिणी आहेत, एक्सचा मुलगा डीचा भाऊ आहे, मग वाय आणि सीचं रिलेशन काय? तर आता स्टेटमेंट्सवरून आपण फॅमिली ट्री डायग्रॅम काढून घेऊ शकतो. म्हणजे तुमच्या अंदाजानंच तुम्हाला ही डायग्रॅम काढावी लागणार आहे तुमचं लॉजिक वापरून. तर ही डायग्रॅम मी अशी काढून घेतलेली आहे. तर डायग्रॅमवरून मला काय कळतंय की डी आणि सी जे आहेत ते सिबलिंग आहेत, म्हणजे वाय हे असणार आहेत सीचे अंकल असणार आहेत. तर आपण आता इथं एकच क्वेश्चन बघूयात. आता पुढे जेव्हा आपण सेटचे क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहेत तेव्हा आपण जास्त क्वेश्चन बघूयात. आपला पुढचा पॉईंट आहे फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन्स म्हणजे काय? अपूर्णांक. आता फ्रॅक्शन म्हणजे काय? फ्रॅक्शन इज इक्वल टू पार्ट डिवायडेड बाय होल, म्हणजे एखाद्या गोष्टीचा पार्ट डिवायडेड बाय ती पूर्ण गोष्ट, म्हणजे न्यूमरिकल डिवायडेड बाय डिनॉमिनेटर. आता फ्रॅक्शनचे 4 टाईप असतात: प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, कॉमन फ्रॅक्शन आणि मिक्स्ड फ्रॅक्शन. आता पहिला टाईप बघू आपण, प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय? अ प्रॉपर फ्रॅक्शन इज लेस दॅन 1, म्हणजे रेशो इज लेस दॅन 1. आता एक्झाम्पलमध्ये बघा, हाफ आणि 3/4 दिले, तर हा जो रेशो आहे तो काय? 1 पेक्षा कमी आहे. पुढचा आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. रेशो इज 1 ऑर मोर दॅन 1, म्हणजे एक्झाम्पलमध्ये बघा 3/3 दिला आहे, त्याचा आन्सर काय आहे? 1 आहे, आणि 4/3चा आन्सर 1 पॉईंट समथिंग आहे, म्हणजे हा जो रेशो आहे तो काय आहे? मोर दॅन 1 आहे. त्याला आपण म्हणतो इम्प्रॉपर फ्रॅक्शन. आता पुढचं आहे कॉमन फ्रॅक्शन. कॉमन फ्रॅक्शनमध्ये बघा, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इज नॅचरल नंबर. नॅचरल नंबर म्हणजे माहिती आहे तुम्हाला, काउंटिंग नंबर्स, म्हणजे न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इज नॅचरल नंबर. एक्झाम्पल बघा, 5/12, 7/12 एक्सेट्रा. पुढचा पॉईंट आहे मिक्स्ड फ्रॅक्शन. मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणजे काय? होल नंबर प्लस प्रॉपर फ्रॅक्शन. आता पुढं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे मिक्स्ड फ्रॅक्शनचं, 1/3 म्हणजे इज इक्वल टू 7/3. होल नंबर प्लस प्रॉपर फ्रॅक्शन इज कॉल्ड ॲज अ मिक्स्ड फ्रॅक्शन. पुढचा पॉईंट आहे टाईम अँड डिस्टन्स. आता टाईम अँड डिस्टन्ससाठीचा सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे हा जो फॉर्म्युला दिला आहे तो स्पीडचा आहे, पण तुम्ही टाईम आणि डिस्टन्समध्ये पण या फॉर्म्युल्याला कन्वर्ट करू शकता. जर तुम्हाला टाईमचा फॉर्म्युला पाहिजे असला तर काय होणार? टाईम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आणि जर तुम्हाला डिस्टन्सचा फॉर्म्युला पाहिजे असला तर स्पीड मल्टिप्लाइड बाय टाईम, असा हा फॉर्म्युला कन्वर्ट होणार आहे. म्हणजे तुम्ही या फॉर्म्युल्यानं स्पीड, डिस्टन्स आणि टाईम तिन्ही क्वांटिटीज काढू शकता. तर आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की इथे तुम्हाला 2 महत्त्वाचे पॉईंट्स दिसतात, म्हणजे टू कन्वर्ट किलोमीटर पर आवर टू मीटर पर सेकंड मल्टिप्लाय होल क्वांटिटी बाय 5/18. म्हणजे जर किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्जन करायचं असलं तर 5/18ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. आणि टू कन्वर्ट मीटर पर सेकंड टू किलोमीटर पर आवर मल्टिप्लाय बाय 18/15. मग हे 2 जे की पॉईंट्स आहेत, म्हणजे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवले पाहिजेत. तुम्हाला कुठला पण प्रॉब्लेम सॉल्व करताना हे 2 पॉईंट्स लागणारच आहेत. आणि हा फॉर्म्युला आपल्यावरचा स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. तर आता आपण एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पलमध्ये बघा काय दिलं आहे, अ मॅन कवर्स 60 किलोमीटर इन 4 hours, फाइंड स्पीड. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे की 2 क्वांटिटीज दिल्यात, 60 किलोमीटर आणि 4 hours. म्हणजे काय दिलं आहे? डिस्टन्स दिला आहे आणि टाईम दिला आहे. तर तुम्हाला स्पीडचा फॉर्म्युला माहीत आहे. स्पीडचा फॉर्म्युला तुम्हाला स्क्रीनवरच दिसतोय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. मग काय दिलं आहे? डिस्टन्स 60 आहे आणि टाईम आहे 4. मग 60/4 केलं तर मिळणार आहे 15. मग आन्सर मिळालेलं ते कशामध्ये असणार आहे? किलोमीटर पर आवरमध्ये असणार आहे. मग जर इन केस तुम्हाला जर आन्सरमध्ये तुमचा जो फायनल स्पीड आहे तो कशामध्ये असेल? मीटर पर सेकंदमध्ये असेल तर तुम्हाला केला पाहिजे. मग वरती दिलेल्या 2 की पॉईंट्समध्ये बघा, टू कन्वर्ट किलोमीटर पर आवर टू मीटर पर सेकंड मल्टिप्लाय बाय 5/18. म्हणजे जे तुमचं आन्सर आलेलं आहे त्या आन्सरला तुम्ही कशानं मल्टिप्लाय केलं पाहिजे? 5/18ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. मग 15 इंटू 18 जर केलं तर तुम्हाला मिळणार आहे 25/6. म्हणजे आन्सर काय आलं? 25/6. म्हणजे त्याला तुम्ही रिझॉल्व करून असं पण लिहू शकता, 4 इंटू 1/6. आता आपला पुढचा प्रॉब्लेम आहे, अ ट्रेन इज 150 मीटर लॉंग. इफ ट्रेन टेक्स 30 सेकंड टू क्रॉस ट्री, व्हॉट इज स्पीड ऑफ ट्रेन. मग इथं काय विचारलं आहे? ट्रेनचा स्पीड विचारला आहे.
मग आता काय दिलं इथं, ट्रेनची लेंथ दिली. मग ही ट्रेनची जी लेंथ आहे ती आपण डिस्टन्स म्हणून कन्सिडर करणार आहे. मग फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, S=D/T, म्हणजे स्पीड = डिस्टन्स अपॉन टाईम. मग डिस्टन्स काय आहे, म्हणजे ट्रेनची लेंथ काय आहे इथं, 150 150 / 30, म्हणजे आन्सर आलं 5 मीटर पर सेकंड. पण जर इन केस आन्सरमध्ये जर किलोमीटर पर आवरमध्ये असलं तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, 18/5 मल्टिप्लाय करायला लागणार आहे. म्हणजे 5 × 18/5, म्हणजे तुमचं आन्सर आलं 18 किलोमीटर पर आवर. तर तुम्हाला टाईम आणि डिस्टन्सचा जो प्रॉब्लेम असेल कुठला पण, तो सॉल्व करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला कुठला पाहिजे, स्पीड = डिस्टन्स अपॉन टाईम. आपले हे पॉईंट आता कवर झालेले आहेत. पुढचे पॉईंट्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.